शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो। शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो। श्री स्वामी समर्थ, दंडवत आणि प्रणाम। मी रेखा जगदंबे, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते। मैत्रिणींनो, 24 ऑगस्ट 2026 रोजी आहे श्रावणातला दुसरा सोमवार। तर सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे, आता पहिली शिवमूठ तर अर्पण केली, तर आता दुसरी शिवमूठ काय आहे, ती कोणत्या प्रकारची आपल्याला अर्पण करायची आहे किंवा ती अर्पण कशी करायची आहे, त्यासोबतच ती अर्पण करताना काय म्हणायचं आहे आणि शिवपूजन झाल्यानंतर आपल्याला कुठले स्तोत्र मंत्र म्हणायचे किंवा शिव अभिषेक करताना आपल्याला काय म्हणायचं आहे, अभिषेक कशाचा करावयाचा आहे, त्यासोबतच आपल्याला नैवेद्य शंभूंना काय अर्पण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी जी उत्तर पूजा करतो तर ते उत्तर पूजेमधलं जे साहित्य आहे ते साहित्य काय करायचं आहे, या सगळ्या माहितीचा आजचा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पहा। मैत्रिणींनो, पहिल्या सोमवारी सगळ्या जणांनी शिवमूठ अर्पण केलेली असेल, परंतु काही कारणास्तव कुणाची शिवमूठ अर्पण करायचं राहून गेलं असेल, मग स्त्रियांचा मासिक धर्म असो किंवा सुतक विटाळ असो किंवा एखादी कुठली अडचण आलेली असेल, तर अशा वेळेस तुमची शिवमूठ अर्पण करायचं राहून गेलं तर तुम्ही दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवमूठ अर्पण करू शकतो किंवा तुम्ही शेवटच्या सोमवारी तुमच्या जेवढ्या राहिलेल्या आहेत तेवढ्या शिवमूठ अर्पण केल्या तरीही चालतं, कारण शंभूंना धान्य अर्पण करण्यामागं काही आध्यात्मिक कारणं आहेत आणि ती आध्यात्मिक सेवा आपल्याकडनं घडावी, ती आपली चुकवू नये यासाठी तुम्ही कुठल्याही सोमवारी शिवमूठ तुमची अर्पण करू शकतो। शंभूंना जे आपण धान्य अर्पण करतो तर ते धान्य अर्पण करण्यामागं प्रत्येक धान्याच्या मागं काहीतरी वेगळं आपल्याला आध्यात्मिक सेवा आहे, त्यासोबतच आपल्याला काही वेगळी फलश्रुती मिळते। त्यामुळं प्रत्येक सोमवारचं धान्य, आता यावर्षी 4 सोमवार आले तर आवर्जून ते 4 सोमवारचे धान्य अर्पण करा किंवा तुम्ही 4 सोमवारच्या शिवमूठ शिवाय सुद्धा जे काही शंभूंवरती अर्पण करतात तर ते सगळे जिन्नस तुम्ही अर्पण केले तरीही चालतं, कारण श्रावणामध्ये आपण जे काही शंभूंना अर्पण करतो तर ते शंभू मोठ्या प्रमाणात आनंदाने त्याचा स्वीकार करतात, कारण श्रावणालाच अनन्यसाधारण महत्व आहे आणि श्रावण पूर्ण शंभूंना समर्पित आहे। त्यामुळं जेवढे जिन्नस तुम्हाला शक्य आहेत तेवढे जिन्नस तुम्हाला शंभूंवरती अर्पण करायचेत आणि काहीच जरी नाही भेटलं तर शंभूंवरती 1 लोटा जल मात्र आवर्जून अर्पण करायचंय, कारण 1 लोटा जल सब समस्या का हल आता असं म्हटलं जातं। त्यामुळं सगळ्या समस्येचं निवारण करण्यासाठी आपल्याला आवर्जून 1 तांब्या पाणी शंभूंवरती अर्पण करायचं आहे, म्हणजेच काय तर शंभूंना अभिषेक घालायचा आहे। तर असो, आता आपण आपल्या दुसऱ्या श्रावण सोमवार बद्दल बोलूयात। तर दुसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचे, लवकर उठून जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर आवर्जून तुमच्या स्नानाच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल टाका आणि त्या पाण्याने स्नान करा आणि गंगाजल जर नसेल तर अशा वेळेस थोडंसं जाडं मीठ आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकून तुम्ही त्या पाण्याने स्नान करा, जेणेकरून शरीराच्या नकारात्मकतेसोबतच आपल्याला मनाची नकारात्मकता सुद्धा धुवून काढायची आहे। तर शरीराची नकारात्मकता या पाण्याने आपण धुवून टाकतो, तर मनाची नकारात्मकता ही आपल्याला सेवेच्या माध्यमातून धुवून टाकायची आहे। तर आवर्जून सगळ्यांनी म्हणजे शारीरिक स्वच्छतेला ज्या पद्धतीनं महत्त्व देतो त्याच पद्धतीनं आध्यात्मिक धार्मिक सेवेला सुद्धा महत्त्व द्या, तर निश्चित तुमची पूर्णतः शुद्धी होते, यात मात्रही शंका नाही। तर मग या पद्धतीनं आपल्याला स्नान करून घ्यायचंय आणि नंतर जेव्हा आपण देवपूजेला बसू तर आपल्या देवांना सुद्धा थोडंसं गंगाजल देवाच्या स्नानाच्या पाण्यात टाकायचंय आणि त्या गंगाजलाच्या पाण्याने, आता पूर्ण गंगाजल आपल्याला मिळत नाही त्यामुळं 1 घोट का होईना आपल्याला आपल्या पाण्यामध्ये गंगाजल अर्पण करायचंय आणि त्यांनी आपल्याला सगळ्या देवांना स्नान घालायचंय। सगळ्या देवांचं स्नान झालं, पूजा आपली रीतसर झाली की त्यानंतर मग आपल्याला शंभूंची पूजा करायची आहे, कारण श्रावण सोमवार हा शंभूंना समर्पित आणि त्या दिवशी आपण शंभूंचं वेगळं अधिष्ठान करतो। अधिष्ठान जरी नाही केलं तरी आपल्या देवघरासमोर त्यांची वेगळी मांडणी करून आपण त्यांचं पूजन करतो, कारण या दिवशी आपल्याला शंभूंना शिवमूठ अर्पण करायची असते, बेल अर्पण करायचं असते। त्यामुळे आपण वेगळी मांडणी का होईना, म्हणजे देवघरासमोरच का होईना आपण वेगळी मांडणी करत असतो। तर एका तांबणामध्ये शंभूंना घ्या आणि शंभूंना मग आपल्याला अभिषेक घालायचा आहे। तर अभिषेक कशाचा घालावायचा आहे, तर अभिषेक सुरुवातीला स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला, नंतर पंचामृत बनवून घ्या आणि पंचामृताने शंभूंना स्नान घाला आणि नंतर परत स्वच्छ पाण्याने। आता पंचामृतामध्ये काय काय घ्यायचंय, आता जे नवखे आहेत त्यांच्यासाठी थोडक्यात सांगते।
गाईचं दूध शक्य असेल तर गाईचं दूध घ्या आणि दूध घेताना कुठलंही दूध घ्या, पण ते कच्चं दूध घ्यायचंय, तापवलेलं दूध घ्यायचं नाही. त्यामध्ये साखर टाकायची, तूप टाकायचे, दही टाकायची आणि मध टाकायचे. हे 5 जिन्नस जेव्हा आपण एकत्र करतो तर ते 5 जिन्नस एकत्र झाले की त्याला आपण पंचामृत म्हणतो. जर तुम्हाला पंचामृताचे काही जिन्नस नसतील तर अशा वेळेस तुम्ही फक्त दुधाने अभिषेक घातला तरीही काही हरकत नाही. पण गाईचं दूध मिळालं तर अतिउत्तम, आणि नाही मिळालं तरी कुठलंही दूध तुम्ही कच्चं घ्यायचंय. तर या पद्धतीने तुम्ही एक एक पदार्थ वेगवेगळे जिन्नस टाकून अर्पण करू शकता, किंवा तुम्ही हे सगळं एकत्र करून पंचामृत बनवून तुम्ही ते एकत्र पद्धतीनं सुद्धा टाकू शकता. आणि मग या पद्धतीने आपल्याला स्नान शंभूंना घालायचे. आता हे स्नान घालताना तुम्हाला रुद्र घ्यायचं असेल तर रुद्र घ्या, शिव महिम्न म्हणायचे तर शिव महिम्न म्हणा, तुम्हाला शिव नामावली म्हणायची तर तुम्ही शिव नामावली म्हणा. तुम्हाला जे काही येतंय ते मंत्र स्तोत्र तुम्हाला म्हणत शंभूंना स्नान घालायचे. आणि काहीच येत नाही तर अशा वेळेस ओम नमः शिवाय म्हणत तुम्हाला शंभूंना स्नान घालायचंय, अभिषेक करायचंय. आणि मग अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ कपड्यांनी शंभूंना पुसून घ्यायचंय. पुसून जिथं आपण स्थान दिलेलं आहे त्या स्थानावरती त्यांना स्थानापन्न करायचंय. त्यापूर्वी आपल्याला गणपती बाप्पांना सुद्धा स्नान घालायचं आहे. आपण गणपती बाप्पांना इतर देवांसोबत स्नान घातलेलं असतं तरी सुद्धा जर तुम्ही देवघरातले गणपती बाप्पा घेत नसाल तर अशा वेळेस एका सुपारीवरती अभिषेक करायचा आहे. तर तो अभिषेक करताना सुद्धा आपल्याला ओम गम गणपते नमः किंवा गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे. आणि मग गणपती बाप्पांना पण स्थानापन्न करायचं आहे. मग आता सगळ्यात पहिल्यांदा आपण गणपती बाप्पाचं पूजन करतो, तर पहिल्यांदा माझं सांगायचं राहून गेलं तर तुम्ही बाप्पांना अभिषेक घाला आणि नंतर शंभूंना अभिषेक घाला. आणि या दोघांना पण स्थानापन्न करण्याच्या आधी त्या खाली थोड्याशा अक्षदा तुम्ही ठेवा. आधीच जर तुम्ही मांडणी केली तर स्नान झालं की तुम्हाला तिथं ठेवता येईल. आणि नंतर मग रीतसर दोघांचं पण पूजन करून घ्यायचंय. पहिल्यांदा बाप्पांचं पूजन करून घ्यायचंय. मग तुम्ही बाप्पांना अष्टगंध वाहा, अक्षदा वाहा. जर तुमच्याकडे दुर्वा असेल तर दुर्वा अर्पण करा, लाल फूल असेल तर लाल फूल अर्पण करा. आता लालच फूल पाहिजे, पांढरेच फुलं पाहिजेत असा अट्टहास करू नका. जे काही तुम्हाला मिळालेलं आहे ते तुम्ही अर्पण करा. शक्यतोपर्यंत मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला उपलब्ध झाली नाही लाल फुलं किंवा पांढरी फुलं तर अशा वेळेस तुमचा भाव शुद्ध ठेवा. तुमचे भाव पुष्प तुम्ही शंभूंना बाप्पांना अर्पण करा, तर ते आनंदाने स्वीकार करतात. फक्त आपला भाव शुद्ध असायला हवा. तर मिळालं असेल किंवा तुमच्याकडे असेल तर अतिउत्तम. तर ते लाल फुल बाप्पांना अर्पण करा, वस्त्र अर्पण करा. आता त्यानंतर मग आता आपल्याला शंभूंचं पूजन करायचंय. पण शंभूंचा अभिषेक झाला की मग शंभूंना स्थानापन्न करून घ्यायचे. आणि त्यांना स्थानापन्न केलं की पहिल्यांदा त्यांना वस्त्र अर्पण करायचे. आता वस्त्र शंभूंचे, बाप्पांचे वस्त्र हे हळदी कुंकवाने लेपलेले असतात, परंतु शंभूचे वस्त्र हे पांढरे शुभ्र असतात. शंभूंना पांढरा रंग खूप प्रिय आहे, त्याच्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये सगळे आपण शक्यतोपर्यंत पदार्थ असो, पूजेचं साहित्य असो, पांढऱ्या रंगाचं वापरत असतो. तर ते पांढऱ्या रंगाचे वस्त्र त्यांना अर्पण करायचे. आणि ते वस्त्र अर्पण केल्यानंतर मग तुम्ही चंदनाचा टिळा लावा, भस्म लावा आणि अक्षदा अर्पण करा. आणि त्यासोबतच मग आता तुमच्याकडे अत्तर असेल तर ते अत्तर सुद्धा शंभूंना लावून घ्या. या पद्धतीनं रीतसर शंभूंचं पूजन करून घ्या. आणि ही पूजा झाल्यानंतर जर तुम्हाला 108 बेलपत्र मिळाले तर 108 बेलपत्र शंभूंना अर्पण करा. तर प्रत्येक बेलपत्र शंभूंना अर्पण करताना शिवनामावली जर म्हटलं तर अतिउत्तम. आणि तुम्हाला शिवनामावली तुम्ही अभिषेक करताना जर शिवनामावली घेतलेली असेल तर अशा वेळेस तुम्ही फक्त बेलपत्र वाहताना ओम नमः शिवाय म्हणत तुम्ही बेलपत्र वाहून घ्यायचे. आणि 108 बेलपत्र नाही मिळाले, एक जरी मिळालं तरी काही हरकत नाही. ते एक बेलपत्र आपल्याला 108 वेळेस ओम नमः शिवाय म्हणून किंवा शिवनामावली म्हणून त्याच पानावरती म्हणून आपल्याला ते अर्पण करायचे. त्यानंतर तुम्हाला पांढरे फुलं मिळाले तर ते फुलं तुम्ही अर्पण करा. ते फुल वाहताना सुद्धा तुम्ही ओम नमः शिवाय म्हणायचे. आणि ही सगळी पूजा झाल्यानंतर मग आपल्याला दुसऱ्या श्रावण सोमवारची शिवमूठ अर्पण करायची. तर दुसऱ्या श्रावण सोमवारची शिवमूठ आहे तीळ. मग आता तीळ कोणत्या रंगाचे घ्यायचे, काळ्या रंगाचे का पांढऱ्या रंगाचे? तर शंभूंना जेव्हा शिवमूठ अर्पण करतो तर त्यावेळेस आपल्याला शंभूंना पांढऱ्या रंगाचे एक शिवमूठ अर्पण करायची असते. म्हणजे पांढऱ्या रंगाचे तीळ आपल्याला अर्पण करायचे असतात. आता काळ्या रंगाचे एक आपण तीळ शंभूंना अर्पण करतो, परंतु विशिष्ट पूजेमध्ये किंवा विशिष्ट म्हणजे जेव्हा आपण होम हवन करतो किंवा पितरांचं तर्पण करतो तर त्यावेळेस आपण काळे तीळ वापरत असतो. त्यासोबतच एखादे उपाय वगैरे काही करत असाल, आपण कुठल्या समस्येवरती काही उपाय करत असाल तर अशा उपायांसाठी आपण शंभूंना काळे तीळ अर्पण करतो. परंतु जेव्हा शिवमूठ अर्पण करतो तर त्यावेळेस आपल्याला आवर्जून पांढरेच तीळ घ्यायचे आहेत. आता हे पांढरे तीळ एका प्लेटात घ्यायचे आणि त्याच्यावरती थोडंसं पाण्याचा शिंपडाव करायचा आहे. कारण कुठलीच कोरडी गोष्ट
कोरडी वस्तू किंवा पदार्थ आपल्याला शंभूंना अर्पण करायचे नसतात. त्यामुळे त्याच्यावरती थोडासा पाण्याचा शिंपडाव करायचा आहे, ते थोडेसे ओलसर करून घ्यायचे आणि त्यानंतर ती शिवमूठ आपल्याला शंभूंवरती अर्पण करायची. तर आपल्याला किती मूठ अर्पण करायच्यात, तर आपल्याला 3 मूठ तीळ अर्पण करायचे. आता काही जण म्हणजे काहीच नसण्यापेक्षा म्हणून जेवढे तीळ भेटले तेवढे आपण ह्या पद्धतीने आपण असं शिंपडतो, पण त्या पद्धतीनं नाही. शिवमूठ अर्पण करण्याचा अर्थ की आपल्याला धान्याचं आपल्याकडनं दान घडावं, यामुळे शिवमूठ आपण शंभूंना अर्पण करतो. की काही का होईना, शंभूंच्या नावाने का होईना, तेवढं आपल्याला अन्नदान घडतं, त्यामुळे अर्पण करायची असते. त्यामुळं मूठ म्हटलं म्हणजे मूठभर आपल्याला दान करायचं असतं, मूठभर शिवमूठ अर्पण करायची असते. त्यामुळं तुम्ही घेताना मुठीमध्ये बसतील एवढे तीळ घ्यायचे आणि ते तीळ तुम्ही या पद्धतीनं टाका किंवा तुम्ही या पद्धतीनं टाका. आता तुमच्या भागात कुठल्या पद्धतीनं तुम्ही शिवमूठ अर्पण करता त्या पद्धतीनं तुम्ही शिवमूठ अर्पण करा. मग आता हे 3 वेळेस आपल्याला 3 मूठ आपल्याला शंभूंना शिवमूठ अर्पण करायची. आता ही शिवमूठ अर्पण करताना काय म्हणायचंय, तर ही शिवमूठ अर्पण करताना आपल्याला म्हणायचंय, शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वर देवा, सासू सासऱ्या माता पिता पती आणि मुलांना सुखात ठेव देवा. आपल्याला असंच म्हणायचंय, कारण बऱ्याच जण असं मंत्रामध्ये म्हणतात की सासू सासऱ्या आनंद दिरा काहीतरी आवडतीची नावडती कर देवा. ती एक आख्यायिका आहे आणि त्या सुनेला खूप त्रास होता म्हणून तिने त्या पद्धतीनं म्हणत ती शंभूंना अर्पण केली होती. परंतु सर्वसाधारण सगळ्या महिलांना फक्त आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबामध्ये सुख समाधान समृद्धी नांदावी एवढीच इच्छा असते. त्यामुळे कुणाचं आवडतं कुणाचं नावडतं होण्यापेक्षा ज्या ईश्वराने आपल्याला जन्म दिलेला आहे, जो ह्या सृष्टीचा पालक आहे, त्या जगत निर्मात्याला जर आपण आवडीचे झालो तर आपल्याला दुसरं कुणाचं आवडीचं होण्याची काहीही गरज नाही. कारण जगत पित्याला जेव्हा आपण आवडायला लागतो तर त्यावेळेस कुणाला आपण आवडो किंवा नाही आवडो यात काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे तुम्ही त्या ईश्वराला आवडण्यासाठी काय सेवा करता येतील तर त्या सेवा करा, तर निश्चित तुमचं आयुष्य अतिउत्तम होईल, सुख समाधान समृद्धीचं होईल, तुमच्या आयुष्यात कसलीच उणीव भासणार नाही. त्यामुळे तुमचा प्रिफरन्स किंवा त्या जगतपित्याला तुम्ही आवडावं, त्याला आवडण्यासारखं तुम्ही काम करायचंय. तर त्याच्यामुळं बाकी इतर कुणाला आवडण्याचा काहीच प्रश्न नाही. तर असो, आता प्रत्येकाचं वैयक्तिक मत वेगळं असतं. त्यामुळं माझं तरी वैयक्तिक मत असं आहे की आपल्या कुटुंबाला सुख समाधान समृद्धी आपल्या कुटुंबात नांदावी, आपल्या कुटुंबामध्ये आरोग्य नांदावं, या पलीकडे कुठल्याही स्त्रीला काहीही लागत नाही. त्यामुळे आपल्याला शंभूंना जेव्हा आपण शिवमूठ अर्पण करतो तर त्यावेळेस आपल्याला शंभूंना एकच विनंती करायची की माझ्या संसारामध्ये माझ्या कुटुंबामध्ये सगळ्या सदस्यांना निरोगी ठेव, माझ्या घरामध्ये कसलीही उणीव, धनधान्याची उणीव असो किंवा कसल्याच प्रकारची उणीव, कसल्या प्रकारच्या समस्या माझ्या संसारात येऊ नयेत, म्हणून सगळ्यांना सुख समाधान समृद्धी दे हे म्हणत आपल्याला शिवमूठ अर्पण करायची आहे. मग आता ही शिवमूठ अर्पण झाल्यानंतर मग आपल्याला शंभूंना नैवेद्य अर्पण करायचंय. आता नैवेद्य अर्पण काय करायचंय, बरेच जण शंभूंना फराळाचंच ठेवतात, परंतु व्रत हे आपलं असतं, आपण शंभूंसाठी व्रत करतो, त्यामुळे शंभूंचा उपवास नसतो. त्यामुळे आपल्याला शंभूंना पूर्ण थाली जर नैवेद्य बनवता आला पूर्ण ताटभर तर आवर्जून तो तुम्ही एक गोडाचा पदार्थ करून शंभूंना नैवेद्य करा. फक्त त्यात कांदा लसूण वर्ज्य करायचंय. आता श्रावण म्हटलं की मांसाहार सगळेच जण वर्ज्य करतात, त्यामुळं फक्त आपल्याला या महिन्यामध्ये काळजी घ्यायची ती की आपल्या स्वयंपाकामध्ये कांदा लसूण नसला पाहिजे. आपल्याला शंभूंना नैवेद्य करायचं आहे. तर या पद्धतीचा नैवेद्य बनवून तुम्ही शंभूंना अर्पण करू शकता. आणि सकाळी पूजा झाल्याबरोबरच जर तुम्ही सकाळी पूजा केलेली असेल तर अशा वेळेस तुम्ही कुठलंही म्हणजे तुम्ही फळं ठेवली तरीही चालतं, म्हणजे जे काही तुम्हाला नैवेद्यासाठी ठेवता येईल ते गोडाचा पदार्थ करून नैवेद्य ठेवा आणि मग संध्याकाळी तुम्ही पूर्ण नैवेद्य ठेवला तरीही चालतं. आता ही पूजा करायची कधी हा सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. शंभूंना जेव्हा आपण शिवमूठ बेल अर्पण करतो तर तुम्ही सकाळी अर्पण केलं तर अतिउत्तम, पण जर तुम्हाला सकाळी शक्य झालं नसेल, कारण सकाळी सगळ्यांच्या वेळा सांभाळून आपलं काम आवरून आपल्याला सेवेला बसायचं असतं, त्यामुळे जर सकाळी शक्य होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही संध्याकाळी जरी तुम्ही शिवमूठ अर्पण केली तरीही चालते. कारण शंभूंचा प्रदोष काळामध्ये जी सेवा केली जाते ती अत्यंत फलदायी आणि शंभूंना खूप प्रिय होते. त्यामुळे प्रदोष काळ हा शंभूंच्या सेवेसाठी योग्य काळ मानला जातो. पण जसं तुम्हाला शक्य झालं, जर तुम्हाला सकाळी शक्य असेल तर तुम्ही सकाळी करा, कारण सकाळी जेव्हा सेवा करतो तर दिवसभर आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता नांदते. त्यामुळे जर तुम्हाला सकाळी शक्य झालं तर तुम्ही सकाळी करा, आणि सकाळी शक्य होत नसेल तर तुम्ही प्रदोष काळामध्ये शंभूंची सेवा, शंभूंना बेल अर्पण करणं, शिवमूठ अर्पण करणं ह्या सेवा करू शकता. ही पूर्ण सेवा झाल्यानंतर तुम्हाला शिवलीला अमृतचा 11वा अध्यायाचं पठण करायचंय. जर तुम्हाला शक्य असेल पूर्ण शिवलीला अमृत वाचणं तर तुम्ही पूर्ण वाचा, आणि शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही फक्त
11वा अध्याय जरी त्यातला वाचला तरी अतिउत्तम. तर शक्य असेल तर 11वा अध्याय वाचा. ओम नमः शिवाय या मंत्राचं एक माळ जप करा. तुम्हाला दुसरे कुठलेच मंत्र स्तोत्र येत नाहीत तर अशा वेळेस फक्त ह्या मंत्राचा जप केला तरीही चालतो. किंवा शंभूंची प्रार्थना जी सुरुवातीला मी म्हटली होती, शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो, ही प्रार्थना जरी तुम्ही म्हटली तरी काही हरकत नाही. तर ही प्रार्थना तुम्ही म्हणून घ्या आणि त्यानंतर मग दिवसभर तुम्हाला जेवढा जप करणं शक्य असेल तर तेवढा तुम्ही जप करा. जर तुम्हाला जवळ एखादं मंदिर असेल तर मंदिरात जाऊन तुम्ही तिथं सुद्धा शिवमुठ अर्पण केली तरीही चालतं. या पद्धतीनं तुम्हाला सेवा करायची आहेत. आता ही पूजा आपल्याला त्या दिवशी तशीच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी या पूजेचं आपल्याला विसर्जन करायचं असतं. मग आता दुसऱ्या दिवशी कसं करायचंय? सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे करून घ्यायचे. आपल्याला गणपती बाप्पांचं रीतसर पूजन करून घ्यायचे. शंभूंचं पूजन करून घ्यायचंय. शंभूंना भस्म वगैरे लावायचे आणि फूल व बेल असेल तर ते वाहून घ्यायचे. शंभूंना प्रार्थना करायची. या पद्धतीनं तुम्ही माझ्याकडनं श्रावण सोमवारचं व्रत पूर्ण करून घेतलं. त्याच पद्धतीनं पुढच्या पण सोमवारी मला कुठलीही अडचण न येता या पद्धतीनंच तुम्ही माझ्याकडनं सेवा करून घ्या. माझ्या शिवमुठीचा स्वीकार करा आणि माझ्या घरामध्ये माझ्या कुटुंबामध्ये सुख समाधान समृद्धी नांदू द्या म्हणून शंभूंना विनंती करायची. त्यानंतर ते सगळं साहित्य काढून आपल्याला ते विसर्जित करायचे. मग पहिल्यांदा मग जी मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती घेतलेली असेल तर ती उचलून देवघरात ठेवून द्या. सुपारी ठेवली असेल तर ती सुपारी काढून घ्या. शंभूंना सुद्धा त्यांच्या स्थानावर ती स्थानापन्न करा आणि त्यानंतर जे पूजेचं साहित्य होतं ते तुम्ही बेल असो फूल असो किंवा जी काही तुम्ही फुलं अर्पण केली ती एका बाजूला काढून घ्या आणि ती निर्मल्यामध्ये टाकून द्या. आणि जे आपण धान्य अर्पण केलेलं होतं तर ते धान्य एका प्लेटात काढून घ्या. त्याला नंतर थोडंसं वाळवून घ्या कारण आपण ओलं शिवमुठ करून अर्पण करतो. ती ओलं असल्यामुळे खराब होऊ नये म्हणून ते थोडंसं प्लेटात काढून ते वाळवून घ्यायचंय. आणि तुमची जर इच्छा असेल ते ब्राह्मणाला किंवा एखाद्या गरजूला द्यावं असं वाटत असेल कारण या शिवमुठीच्या माध्यमातून आपल्याला अन्नदान करायचं असतं तर त्यात तुम्ही थोडंसं ऍड करून ते त्यांना वाळवून स्वच्छ करून त्यांना दान करू शकता. तर तुम्हाला कुणाला दान करायचं नसेल मग गरजूंना असो किंवा ब्राह्मणांना असो तर अशा वेळेस जी आपण शिवमुठ अर्पण केलेली होती ती काढून प्लेटमध्ये वाळवून घ्या आणि तुमच्या जवळपास जर एखादा तलाव असेल एखादी नदी असेल तर त्या पाण्यामध्ये ते विसर्जित करा की जेणेकरून पाण्यातले जे जीवजंतू आहेत किंवा मासे आहेत ते ग्रहण करतील आणि फुल नाही फुलाची पाकळी तुमच्याकडनं तेवढंच का होईना अन्नदान घडेल. त्यामुळं आवर्जून ते पाण्यात विसर्जित करायचे. पाण्यामध्ये मासे असतात आणि माशांना आपण पितर म्हणतो तर ते पितरांना तुमचं दान समर्पित केलं जातं. त्यामुळं आवर्जून ते मासे असलेल्या ठिकाणी पाण्यामध्येच ते विसर्जित करा की जेणेकरून अन्नदानाचं किंवा धान्य दानाचं तुम्हाला पुण्य प्राप्त होतं. कारण सगळ्यात श्रेष्ठ दान हे अन्नदान असतं आणि त्या निमित्तानं शंभूंच्या शिवमुठीच्या निमित्तानं आपल्याला हे दान घडून आणायचं आहे. तर आवर्जून तुम्हाला जसं जमतं यथाशक्ती त्या पद्धतीनं तुम्ही हे दान करू शकता. या पद्धतीनं तुमचा दुसरा श्रावण सोमवार होतो. तर मैत्रिणींनो, दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा शंभूंच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.